नंतर एक प्रकल्प येताना आम्ही सुद्धा बघतोय. आपण दावोसला सुद्धा दरवर्षी जात असतात. म्हणजे असे आपण ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतोय. 2030 पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी सुद्धा 1 ट्रिलियनची व्हावी हे आपलं स्वप्न आहे. पण ते ऑन ट्रॅक आहे का? आणि ह्या वर्षीसाठीचं काय ध्येय आहे? मला असं वाटतं ते ॲब्सोल्युटली ऑन ट्रॅक आहे. केवळ म्हणजे आमची जी काही रेस आहे ती थोडी इकडे-तिकडे होते, ते डॉलरच्या भावामुळे. हो. कारण डॉलरचा भाव थोडा म्हणजे रुपया थोडा खाली गेला, की पुन्हा आमचं टार्गेट पुढे जातं. पण इन ॲब्सोल्यूट टर्म्स आपण जर विचार केला, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जो काही पल्ला गाठायचा आहे त्याच्यामध्ये आत्ता आपण 660 बिलियनवर आहोत हं, आणि 1000 बिलियनवर जायचं आहे. हं, म्हणजे पल्ला फक्त 440चा राहिला आहे. हं, आणि साधारणपणे आपण जर विचार केला तर 50, 60, 70 बिलियन आपण दरवर्षी ॲड करतोच आहोत. हं, त्याच्यामुळे जर आपण म्हणजे जेव्हा आपण हा विषय मांडला हं, तेव्हाचा जर एक्सचेंज रेट घेतला तर 29 साली 100% आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी असू. हं, पण तो नाही घेतला आणि त्यावेळेचा जरी घेतला तर 30 साली आपण होऊ. एवढाच त्याच्यामध्ये फरक पडेल. हं, आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राची मजल काय आहे, हं, तर बघा साधारणपणे आपली अर्थव्यवस्था 2013-14 साली 13-14 लाख कोटी रुपयाची होती, हं, जी आता 54 लाख कोटीवर गेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण बाय साईज आता देशातल्या कुठल्या राज्याशी कॉम्पीट करत नाही. बाय साईज आपण जगाशी कॉम्पीट करतोय. महाराष्ट्र ही जगातली 30वी 30th हं, बिग इकॉनॉमी झालेली आहे. हं, हं. आणि आपला आत्ताचा जो ग्रोथ रेट आहे हा जर आपण सस्टेन केला तर या 2 वर्षामध्ये आपण UAE आणि सिंगापूरच्याही अर्थव्यवस्थेला मागे पाडू आणि त्याच्यापेक्षा पुढे महाराष्ट्र जाईल. ही महाराष्ट्राची ग्रोथ ट्रॅजेक्टरी आहे. तुम्ही 100 दिवसाचा सुद्धा एक कार्यक्रम दिला होता आणि त्यानंतर